संध्याकाळचं सगळ्या घरादारात पसारा पडला आणि कपडे आपली पण कपडे न्याय लागतील पहिले मला घरात. बकऱ्या आईनं सोडून दिल्या, ढोरं नेले आईनं बाहेर, कारण का दादा नाहीत घरी, दुसऱ्याच्या भरोशावर द्या लागतात बकऱ्या, तर आईनंच सोडून दिल्या. मला काही माहीतच नाही. आता असं थंड वातावरण आहे तर एकदम अशी झोप लागली, मला गार झोप लागली. आणि आईची सून घरी असल्यावर ना मला काही झाडझुडीचं टेन्शन नसते एवढं. संध्याकाळचंही नाही ना सकाळचंही नाही. पण आता आईची सून घरी नसल्यामुळं मध्येच सगळं टेन्शन आहे. अरे आणि आई आमची बाहेर जाऊन बसेल हाय. घर बिर सगळे झाडून केले म्या आणि मगच बाहेर गेली. हात बी गवगव येतात, एवढे काम, एवढा अक्कात. आणि जिथलं झाडावं तिथलं बकरायचं कमीच आहे. कधी झाडा लेंड्या हायतच, कधी पा लेंड्या हायतच. चला मग एवढी झाडझूड करतो मी. पहिले दरवाजा घेतो लावून, नाही तर सगळं धुळा येते घरात. जरासे दरवाजे बंद केले तर जरासा फरक पडते, जास्त काही नाही. पण एवढं काही धुळाही उडत नाही आता. काल संध्याकाळी पाणी आलं होतं म्हणून, पण तरी सगळी मातीच माती आहे. असं काही एवढं रोहरान आलं नाही, पण जीवाले धीरवा आलं. आता जेवढे कामं सकाळी करावं लागत ना तेवढे संध्याकाळी करावं लागत. झाडझूड सगळी झाली घरादाराची. पाणी बी शिपून घेतलं, कारण का काल पाऊस आला तर सगळा सडा उखरला. आज काही चान्सेस दिसून नाही राहिले पावसाचे. दिसतात का? कसा मोसम बदलते, पाणी भरून घेतो. आता बघ राहिले मस्त थंडगार. भांडे लावायचे राहिले, अजून चारच राहिले. घरच झाडले पाहिजे, मग बाहेरची झाडली केली. तुला कुठून नाही दिसून राहिलं घर झाडून. चला मग एवढं पाणी भरून घेतो बकऱ्याले. सकाळी आता भरला होता, सगळा खलास केला आणि उरला तो दारात शिकला. मस्त असा थंडावा चालू आहे दारात. पाऊस तर काही आज आला नाही, वातावरण एकदम क्लिअर आहे. दरवाजे लावतो आणि आई आमची दरवाजे उघडते. असंच आहे, बकऱ्या आल्या की करतात मग घोर पाहतात इकडे तिकडे. नटाचं काय करू मी, मला काही समजून नाही राहिलं. बकऱ्याचा टाइम झाला आणि बकऱ्या खायच्या नांदा नाही ना, निरा घरातच पाहिजे. तर मग बकऱ्या ये लोक जरासं लावून घ्यायला लागते घरदार. का जास्त पळत नाहीत, मग आवारातच फिरतात अशा गोल गोल. बांधायला सोपी जातात, दुसरं काही नाही. त्याच्या घड्या राहिल्या करायच्या फक्त. आता चहा घेतला, भांडे लावले, बकऱ्याले पाणी बी भरून ठेवलं आणि आता मस्त बाहेर बसून कपड्याच्या घड्या करतो. कपडे तर घरात नेले मी पहिलेच, पण डबल आणतो बाहेर. काय बकऱ्या येतात ना मग, तशा येऊन जमा होतात ते गेट जवळ. उघडा काय ठेवा लागते. चला लागा स्वयंपाकाले संध्याकाळच्या. स्वयंपाक संध्याकाळचा तिघायचा. आता तिघायचा म्हटल्यावर सकाळचे उरलेले आहेत 3 पोळ्या. आता किती स्वयंपाक करू मला हे नाही समजून राहिलं. बकऱ्या दादा आवाज नाही देते ना आता. अजून भाजीचा बी काही मिळ नाही.
तुम्ही करून. आई आल्यावर पाहिजे भाजीचा वेळ. ताईने विचारलं भाजी काय करू, भाजी काय करू, काही सांगूच नाही राहिले. त्याच्यापेक्षा मग आपल्या पोळ्या करून घ्या. भाजी करता येते मग टायमावर. त्याला एवढ्या 4-5 पोळ्या करून घेतो मी. भाजीचा मेळ लागते 4-5 पोळ्या केल्यावर. आईच्या हातची बनणार आहे वड्याची भाजी. जरा शिकच भाजी बनवायची आहे कारण सकाळीचं वरण पण आहे. काहून संध्याकाळी वरण लय लोक खात नाहीत पण का जड असते वरण. तर मग तेवढी डाळ टाकायला पाहिजे. कोणाला देऊ? बैल खाते ना आपले. राहू दे. नीरा ढमढम दिली कुकरभर डाळ टाकून. असलं की तसंच आहे मग. चला संध्याकाळच्या बनवून राहिल्या वड्या. आवडतो एवढा सगळा पसारा भांडे कुंडे ऐकच ते आता संध्याकाळचे बी. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.